शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. राज्यात दिनांक 19 मे पासून ते दिनांक 24 मे पर्यंत राज्यात दररोज दुपारनंतर भाग बदलत मान्सूनपूर्व वादळी पाऊस होणार आहे. त्या बाबतीतच मी आपला हा सविस्तर अंदाज देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो दिनांक 19 मे पासून ते दिनांक 24 मे पर्यंत या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये दररोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस होईल. यामध्ये विजाचं प्रमाणसुद्धा अधिक राहील. शेतकरी बंधूंनो दिनांक 19 मे तसेच 20 मे 21 मे 22 मे 23 मे आणि 24 मे ह्या 6 दिवसामध्ये या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये रोज दुपारनंतर भाग बदलत हा मान्सूनपूर्व वादळी पाऊस होणार आहे. त्यामध्ये जिल्हे आहेत नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तसेच जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक 22, 23 आणि 24 मे हे 3 दिवस मान्सूनपूर्व वादळी पाऊस इथे सुद्धा होणार आहे. त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्याचा समावेश आहे. तर शेतकरी बंधूंनो त्या अगोदर सुद्धा दिनांक 14 मे, 15 मे, 16 मे, 17 मे आणि 18 मे राज्यात एक दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन एक तुरळक ठिकाणी एक स्थानिक वादळी सरी होईल. त्या वादळी सरी सगळीकडे नसेल, मात्र दिनांक 19 मे पासून ते दिनांक 24 मे पर्यंत जे काही वादळी पाऊस होणार आहे तर हा वादळी पाऊस सगळीकडे होणार आहे. शेतकरी बंधूंनो तसेच उद्या दिनांक 10 मे, 11 मे, 12 मे, 13 मे आणि 14 मे राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, मराठवाडा या जिल्ह्यामध्ये कमाल तापमान वाढणार आहे. त्यामुळे इथं सुद्धा गरमीची लेवल वाढणार आहे आणि दुपारनंतर किंचित ढग निर्माण होऊन कुठेतरी थोडेफार शितुळे होईल. तशी दिनांक 10, 11, 12, 13 आणि 14 मे पर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, मात्र इथं गरमीची लेवल वाढणार आहे. तर शेतकरी बंधूंनो या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.